नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलंय महापौर कोण होणार याकडे। मात्र या राजकीय चर्चांच्या आधीच मनपामध्ये एक वेगळीच तयारी सुरू झालेली दिसते। सत्ता स्थापनेच्या आधीच कारभाराची चाके फिरू लागली आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला दरवाजा अखेर नागपूरच्या महापौरसाठी उघडणार आहे। तब्बल गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघितलं की नागपूर शहराला महापौर नव्हता, आता नवीन महापौर येणार आहे आणि याची तयारी देखील सुरू झालेली आहे। त्याच निमित्ताने नागपूर महानगरपालिकेतील इमारत जिथे महापौर कक्ष आहे तिथे मी सध्या उभी आहे आणि आपण बघू शकतो की नवीन जो महापौर आहे त्या महापौराच्या तयारीसाठी हा कक्ष तयार केला जात आहे। आपण बघू शकतो कक्षाचा जो दरवाजा आहे या दरवाजाला देखील यांनी पेंट केलेला आहे आणि आपण जेव्हा कक्षाच्या आतमध्ये जातो तर अनेक वर्षांपासून बघितलं की ही बंद खोली जी होती या बंद खोलीला जिथे अस्वच्छता होती स्वच्छतेपासून सर्व आपण कामं बघू शकतो। गिरिल आहेत, गिरिलला इथे पेंट केलेला आहे। आतमधील खुर्च्या असो, डेंटिंग असो, रंगरंगोटी असो, सर्व इथे आता सुरू आहे। येणाऱ्या नवीन महापौर याच्या स्वागतासाठी कक्ष नवीन स्वरूपात तयार होताना आता आपल्याला दिसत आहे। आपण बघू शकतो की इथे प्रत्येक गोष्टीची दक्षता घेतलेली आहे, सर्व सुविधा त्यांना इथे उपलब्ध करून देणार आहेत। आपण बघू शकतो की जी रंगरंगोटी आहे ही पुन्हा केलेली आहे। या ठिकाणी फिटिंग असो, इलेक्ट्रिशियन असो, संगणक असो, सगळ्या गोष्टींची दक्षता घेत या ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे। आता येणारा नवीन महापौर याची तयारीसाठी प्रशासन कितपत तयार आहे हे आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो की 22 जानेवारीला महापौर सोडत ही होणार आहे आणि जे महापौर निवडीची प्रक्रिया आहे ते पुढील आठवड्यात होण्याची अपेक्षा देखील आहे। पण आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की जी ही खुर्ची आहे या खुर्चीवर कोण महापौराचं प्रतिनिधित्व करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि इतकीच उत्सुकता नागरिकांमध्ये आणि प्रशासनामध्ये देखील आहे की महापौर या ठिकाणी कोण येतं आणि नागपूर शहराला नवीन महापौर कसा मिळतो। यासाठी प्रशासनाची स्वागतासाठी केलेली तयारी ती आता आपण बघितलेलीच आहे आणि प्रशासन देखील किती सज्ज आहे हे आपल्याला बघायला मिळालं। नेशन सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह मी रोहिणी, नागपूर।